दिलेलं आहे, काय काय मागण्या केल्यात एसपींकडे, तुमचं म्हणणं काय आहे, नेमकं काय मांडलं, एसपीने काय प्रतिसाद दिला तुम्ही? माझी मागणी एवढीच आहे की समजा माझ्यावर जे आरोप लागले तर आणि जरांगे पाटील जे समजा बोलते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या दोघांचे पण नार्को टेस्ट करण्यात येईल. जेवढ्या चौकशात CBI असेल, नार्को टेस्ट असेल, SIT असेल, ED असेल, ह्या साऱ्या चौकशा लावण्यात याव्यात. ह्याच्यात जर मायावर जर काय गुन्हा सिद्ध झाला तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे, आणि जर नाही गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. काय आरोप केले माझ्यावर त्यांनी सुपारीचा आरोप केला. मी त्याच्यामुळे आहे का हर एक SIT चौकशी असो, नार्को टेस्ट असो, प्रत्येक ह्याला मी सामोरं जायला तयारी आहे माझी. आणि त्यांच्याकडे दुसरी गोष्ट म्हणजे दादा गरुडने जे रेकॉर्डिंग दिल्या तर त्या सुद्धा व्हायरल करा मला. त्याच्यात तुमच्याकडे कुठं तुमच्या सुपारीचा विषय, त्यांच्याच पुराव्याविषयी दादा गरुड मला बोलत होता, आणि मला ते करायचं बी नव्हतं. मी दादा गरुडला म्हणत होतो त्या रेकॉर्डिंग माझ्याकडे दे, मी तुला पैसे देतो. धनंजय मुंडेचा माझा कुठं CDR मध्ये कुठं संबंध नाही आला, काय नाही. आणि माझ्यावर जे आरोप लागलेत ते सिद्ध होते ना SIT चौकशीत आणि नार्को टेस्ट मध्ये. कोर्टाने जामीन दिला तुम्हाला, काय कोर्टाने निरीक्षण नोंदवलं, काय म्हणले कोर्ट तुम्हाला? काहीच आढळलं नाही त्याच्यात. ते चार्जशीट द्यायचं का तुम्हाला? ते चार्जशीट बघा, त्याच्यात जर काय. आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे. दादा गरुड ह्यांना जाऊन भेटलं, धनंजय मुंडे साहेबाला तिथून कॉल करतो दादा गरुड, म्हणजे ठरून कार्यक्रम आहे का हो? आणि माझा जर कुठं CDR मध्ये, कुठं फोन मध्ये धनंजय मुंडे सोबत जर माझं जर काय असेल तर काढा ना ते. विनाकारण मला 3 महिने आतमध्ये टाकलं. मी आतापर्यंत मी समाजासाठी काय नाही केलं. माझं नाव कशामुळे बदनाम करायचं? मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं आजपर्यंत. 2013ला मी मुंबईला माझ्या गावातून बैलगाडी वडीत नेलेली. माझ्या पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते, स्वतः मी समाजासाठी वडीत नेलेली. तुमच्यावर अशी गंभीर आरोप करण्याचं कारण काय असतं? तुम्ही जरांगेचे जुने साथीदार आहात, इतक्या वर्षात तुम्ही कोपर्डीच्या पासून तुम्ही सोबत आहात, मग तुमच्यावर आता का आरोप केले असेल असं वाटायला लागलं तुम्हाला? नेमकं काय पार्श्वभूमी इतकं नाव गुंतवलं? मग ते SIT चौकशीमध्ये, नार्को टेस्ट मध्येच कळलं ना माझ्यावर कशामुळे आरोप केलेत. तेच तुम्हाला हवं? हा, मला तेच हवंय. माझी मागणी SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर त्यांची आणि माझी व्हायला पाहिजे. ह्याच्यात कुणी कुणाकून काय गबाळ घेतलंय, मी जर काय घेतलं असलं तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. तिथं तर झाकणार नाही ना काही. मी जर कुणाचे 2-5 रुपये घेतले असले तर मी सिद्ध होईन त्याच्यात. त्याने घेतले असले तर ते सिद्ध होते ना. कुणी गबाळ घेतले असेल त्या शिष्टमंडळामधले, निघल ना एक ना एक, त्या चौकशीत निघल कुणी काय घेतलंय काय नाही. ते झाकण्यासाठी हे प्रकरण घडवलं का असं? ते झाकण्यासाठी मला काय माहित झालं तर त्याच्यामुळे मला गुंतविलं. आणि काय सिद्ध झालं ह्याच्यात गुंतून? माझं विनाकारण नाव बदनाम केलं, माझं सारी चव्हाट्यावर इज्जत आणली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मी समाजासाठी एवढं हे करून बी जेव्हा ह्यांच्यावर टाइम आला तर सारे फुटले होते. मी ह्यांच्या बाजूने बाईट दिली. मला नव्हते का पैसे भेटत त्या टायमाला? आणि 50 लाखात मी सुपारी घेईन. 2 कोटी म्हणले हो ना. ते पोरगा म्हणतो ना मला 1.5 कोटीच बाद झाले, तुम्हाला 50 काहीतरी असं बोलला ना ते. पण मला त्याच्याकडूनच रेकॉर्डिंग घ्यायच्या होत्या ना, त्या काय ह्यांच्या विरोधातल्या रेकॉर्डिंग होत्या. अनेक बी आहेत त्यांच्याकडे, त्या दादा गरुडने रेकॉर्डिंग दिलेल्या. त्यांना मला करा व्हायरल. त्याच्यामध्ये जर कुठं असेल सुपारीचं तर उद्या चौकशी होणारच. SIT, नार्को काय असेल ते. तुम्हाला का गुंतवलं असं वाटायला तुम्हाला? म्हणजे तुमच्या मनात काय शंका आहे? माझ्या मनात शंका काय, त्यांना वाटलं असेल ह्याला सर आपलं काही माहीत झालं असेल, आपण काय केलंय काय नाही, त्या हिशोबाने मला गुंतलं असेल. आणि माझी तर समोर जायला आहे ना. मी कोणची चौकशी असून तर मी जातो ना सामोरे. मी काही केलंच नाही तर मी माझ्यावर धब्बा लावून कशामुळे घेऊ एवढा मोठा समाजाचा डाग? आंदोलनात काय झालं असं वाटायला तुम्हाला? आंदोलनात आता ते SIT चौकशीतच निघेल काय झालं काय नाही. मी आता इथं काय सांगू शकतो? तुम्ही तुमच्या प्रकरणाची SIT करा म्हणताय. हा, माझ्या प्रकरणाची करा ना. त्यांची माझी तर झालीच पाहिजे ना. नार्को टेस्ट तुमचंच निघेल फक्त. तुम्ही म्हणता आंदोलनातलं काही झाकण्यासाठी माझ्यावरती हे झालं. हा, मग ते आंदोलनातलं बी काढायला पाहिजे ना. हा, साईडचे जेवढे त्या शिष्टमंडळात आहेत, कुणाचं कुठे काय, कुणी कुठं काय केलंय ते सारं निघणारच ना. तुम्हाला माहित होतं की? मला माहिती, मी बरोबर योग्य वेळेला बोलतो. काय SP साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? आता SP साहेब म्हणले ह्याला ANC केस आहे म्हणले, ह्याच्यात काहीच नाही, तुम्हाला एवढे दिवस कसं काय लागले. पण आमचे वकील सुद्धा मॅनेज केले. आमची जामीन नाही होऊन दिले. कोर्ट सुद्धा म्हणलं ह्या केसमध्ये काय ढेकळं नाही. ह्या केसमध्ये कोणी मॅनेज केले आता तुम्हीच ओळखून घ्या. कोणी मॅनेज केले तर मी कशाला कोणाचं नाव घेऊ? म्हणजे तुम्हाला त्यांचे प्रतिनिधी अंबड कोर्टामध्ये आले होते. त्यांचे सहकारी आले होते ना. तुम्ही ते चार्जशीट, तुम्हाला मी चार्जशीट देतो. त्या चार्जशीट मध्ये बघा 3 महिने राहू शकतो ते माणूस त्या केसमध्ये. आणि आता मी बी आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे ना. ते केस मी चालू करणार आणि केस सुटल्याच्या नंतर आबरू नुकसानीचा दावा टाकणार.
ह्यांच्यावर साऱ्यावर टाकणार जे जे होते ते तिथं माफी नामाज काय घेतात आमचे ते दादा गरुड हसत हसत काय सांगतो असं झालं तसं झालं ठरवून तिथूनच धनंजय मुंडेला दादा गरुड कॉल करतो. दादा गुरु कोणाचा माणूस आहे वाटतं तुम्हाला? दादा गरुड ते आता SIT मध्ये सरांनिगन कुणाचा माणूस आहे काय? त्या बैठकीमध्ये खाली बसलेले दिसत होता. हा मग ते मला धमकून माफीनामा हे घ्यायला ठरवून असतं हे ठरवून केलेले. मी चौकशी कोणत्या बी चौकशीला कोणत्या बी टेस्टला मी तयार आहे ना. मी जर गुन्हा केला असला तर मी कशाला मागणी करीन. कोपर्डीचं काय इतिहास आहे? तुम्ही कोपर्डीत बरोबर होता जरांगे पाटला बरोबर, आता काय झालं बिनसला? कोपर्डीमध्ये मी शिक्षा काढली, पाटलाने नाही काढली. मी शिक्षा काढली, 20 महिने जेलला होतो, 5 वर्षाची शिक्षा लागलेली मला. जामीन सुद्धा नाही झाला. ह्यांनीच सांगितलं कोर्टामध्ये मारा असं तर ते सुद्धा प्रूफ आहे. हे काय म्हणले तुम्ही जर पोरा हो नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल होईल, तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन, हे म्हणले होते का नाही? ते बी नार्को टेस्टमध्ये येईल आणि SIT मध्ये ते सुद्धा येईल. मी लय मोठा काढणार. मी आज 2 दिवसांनी बोलतो तुम्हाला. तुम्ही जरांगे पाटला बरोबरच गेला होता ना कोपर्डीला, काय झालं होतं? पाटील कुठं जेलला होते? मी जेलला होतो. पण गेले तर सोबत त्यांनीच नेलं ना तुम्हाला का नाही? त्यांनीच नेलं ना, दुसरा कोण नेणार? साऱ्याच त्या शिष्टमंडळावर ज्यांनी मला टॉर्चर केलं त्यांच्यावर साऱ्यावरच. मग ते ज्यांनी तक्रार दिल्या त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकणारच ना मी. म्हणजे योग्य वेळी तुम्ही सर्व पुरावे आता देणार आहे. हा 22 आमदार सुरुलेले जाईल. तुमचं काय आणखी म्हणजे पुढे काय सांगणार? म्हणजे तुम्ही आता म्हणता की मी 2 दिवसांना अधिकच बोलणार आहे. काय 2 दिवसाची नार्कोची मुदत दिली मी 2 दिवसाची. बरं, त्यांनी सामोरं जावं. त्यांनी जर नाही ना काय केलं, मी जर गुन्हा केला ना, मी सामोरं जातोय ना, नार्को टेस्टला जातो, जेवढ्या चौकशा असतात तेवढ्याला जातो. त्यांनी बी सामोरं जावं. जर मी त्यांची सुपारी घेतली असली तर विनाकारण कुणाचे कशाला नाव बदनाम करतात. ठीक आहे. एक मिनिट अजून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.